भाई फक्त एक काम करा, हळूहळू खा, ब्लॉगरची देत ना घालू फक्त. हे पटवा घ्या बरं का. हळूहळू खा बाबा तुला असं भेटत नाही, असं खाऊ नका एकच. ठीक आहे. अरे तुला दम आहे का नाही म्हणते. भूक लागली काय दम आता कवर दम. अरे दम काढ ना जरा, आहे का नाही काय बाई. ए अरे भेटणारच आहे, खायचेच आहे. हे बघा वन बाईट. हे बघा किती छान असं वातावरण दिसतंय बघा. बाबा डोबली कशी हा द्या मग चला. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 11 वाजलेत आणि मंडळी आज आहे शुक्रवार आणि निघालोय शेंडीच्या दिशेने. आज आठवडे बाजार आहे. तर तुम्हाला खरंच वाटतंय का पावसाळ्यामध्ये आमचा आठवडे बाजार शेंडी भांडारदार ते भरतो का? तुम्हाला खरंच बघायचं आहे का पावसाळ्यामध्ये कशा पद्धतीने बाजार भरतोय आणि खरंच भरतोय का? तुम्हाला विश्वास आहे का याच्यावर? तर चला तुम्हाला दाखवतो. डांगण भागामधील सर्वात मोठी बाजारपेठ आमच्या शेंडी भांडारदार येथे भरली जाते. आज आहे शुक्रवार, आज त्या बाजारपेठचा दिवस आहे शुक्रवार. तर चला जाऊया, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मी काय म्हणतोय, आवणी घेतले ट्रॅक्टर लावलाय ना? ट्रॅक्टरवरून विषय सांगतो. ट्रॅक्टर ट्रॅक्टर तर सांगितलंय आमच्या गावतो, आता आमचा आव सांगायचं ना. कसं आहे माहिती आहे का, ट्रॅक्टर जरी नवीन असेल तर शेतीचा खरा इतिहास हा बैलांच्या पावलाने लिहिला गेलाय. तुला माहिती आहे का? लिहिला गेलाय पण 10 माणसं 10 माणसं बसून राहतील ना, चिखल उरकणार नाही. नाही मंडळी, हलकासा पाऊस पडतोय, जोरात नाही पण हलकासा पावसाळ्यात सरी पडतात. आज शुक्रवार आहे, शेंडीचा बाजार आहे, त्यामुळे गर्दी पण खूप आहे. बघ जाम गर्दी. कसं आहे, भांडारदारा म्हणलं ना तर पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखला जातोय. त्यामुळे काय रे काय हा अरे वा वा चल आणि शेक एवढं. हॅलो सर, नमस्कार. बरं मंडळी, शेंडीमध्ये आलोय आणि आज आहे शुक्रवार, उद्या शनिवार रविवार, तर विकेंड आलाय. आणि तुम्हाला तर माहिती आहे, भांडारदारा म्हटलं तर पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखला जातोय. त्यामुळे आज खूप गर्दी आहे आणि त्याच्यामध्ये आज बाजार पण आहे. तर बघा जाम गर्दी. तुम्ही मागं गर्दी बघितली असेल, जाम गर्दी झाली आज. आता उद्या शनिवार रविवार पण आलाय ना. आणि आपला अकोला तालुक्यातील भांडारदारा म्हणला ना तर अतिशय अशा पर्वत रांगेने, सह्याद्रीच्या पर्वत रांगेने नटलेला आणि झटलेला आपला भांडारदारा. आणि आज त्या भांडारदाराची बाजारपेठ आहे. तर चला आज आपण पावसाळी बाजारपेठ हिंडू. व्हिडिओ कंटिन्यू करा, जाऊया. मंडळींनो, बाजार आलोय, शेंडीमध्ये पोहोचलो आता एवढ्यात. खरंच तुम्हाला वाटतंय का पावसाळ्याची बाजारपेठ भरते भांडारदाऱ्यामध्ये? बघायचे असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल. चला जाऊया आता. सर्वात प्रथम बाजारमध्ये आलं आहे बघा, आमच्या शेंडी भांडारदाऱ्यामध्ये गोड खाऊ भेटला जातो इथं. हे बघा मंडळींनो, मी खालच्या चौकात आलो आता आणि इथून मुख्य बाजारपेठ भरली जाते आपल्या भांडारदाऱ्याची. चला तुम्हाला हिंडवतो, मी फिरवतो तुम्हाला बाजारमध्ये. चला व्हिडिओ कंटिन्यू करा, जाऊया आता आपण. मंडळींनो, आता मी बाजारामध्ये टेक ऑफ करतोय. पाऊस पण आलाय, नेमकी असा विषय झाला आहे बघा. मोठे हात झाले, पाऊस आलाय. आपल्याला थोडंसं बाजार घ्यायचं आहे, जास्त नाही, थोडं घ्यायचं आहे का. भांडारदारा धरण हे 100% भरलंय आणि आपण त्या दिशेने वाटचाल करतो. आता जाण्याचा रस्ता बाजारमधूनच आहे. चला एक मंडळींनो, बाजार राहिला मागे आणि आता आपण चालू आहे जे भांडारदारा धरण आहे तिकडे चालू आहे. तुम्हाला दाखवतो, 100% पाण्याने भरले. तर दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू करा, जाऊया आता आपण.
बाजार मागे राहिला, आपण पुढे झालोय. हाच रस्ता आहे तिकडं डॅमकडे जाण्यासाठी. तुला जर यायचं तर होता. अरे 2 मिनिटं जायचं इथं डिझेल मध्ये, काय विषय. हा मग यार तू एका ब्लॉगरला इग्नोर करतो यार. हा एका ब्लॉगर इग्नोर करतोय. हा बघा ना. हे बघा किती सुंदर असं वातावरण आहे. आता मी आलेलो आहे भंडारदरा धरणावरती. हे बघा भंडारदरा धरण किती भरले बघा. आज आहे शुक्रवार, आज आहे 7 तारीख. हे बघा मंडळी, बघा भंडारदरा धरण किती भरले बघा. आज आहे 7 तारीख आणि 7 तारखेचा हा नजारा आहे. एकदम सुंदर असं वातावरण दिसतंय बघा. मंडळीनो तुम्हाला भंडारदरा धरणाचं एकदम अद्भुत नजारा दाखवतो. हे बघा हे बघा किती छान असं वातावरण दिसतंय बघा. आज आहे 7 तारीख आणि 7 तारीखचा नजारा बघा. किती सुंदर असं वातावरण दिसतंय. मंडळीनो धरण बघायला गेलो तो. आज 7 तारीख आहे आणि या 7 तारखेच्या दिवशी भंडारदरा धरण पूर्णपणे ओव्हरफ्लो झालेले, म्हणजे आधीच झालेले, पण मी आज आलतो बघायला. बाजार पण होता आणि धरण पण बघून घ्यायला म्हणलं चला जाऊ. कामात काम दोन्ही पण. चला आता ना, आता कुठे चालू आपण? आता बाजार नाही घेतला, सिधा बाजार घेऊया आता आपण. आणि आता हा बोलतोय बिर्याणी देणार आहे. कोणचा काय बिर्याणी, तर हा बोलतोय देतो बा. काव मारायला जायचंय, पण हा देणार आहे बरं का, मी नाही. कारण का तुम्हाला माहिती आहे ब्लॉगर जरा आता खडकीमध्ये आहे आणि जरा पुढचं थोडंसं फ्युचरचं प्लॅन झालं त्याच्यामुळं जरा तुमचं ब्लॉगर पडलेलं आहे एक तरी. नाही नाही असं नाही काही आहेत, पण ते कसं आहे आपल्याला लागतात खर्चाला. आता ट्रॅव्हल चालू करायचं आहे आपल्याला, इकडं जा तिकडं जा, ट्रॅव्हलिंगला जातो, जेवणाला जातो, सर्व काय गोष्टी मॅनेजमेंट करावं लागतात नाही का. आणि आता एक बकासूर येतोय, आता एक बकासूर येतोय आणि आम्ही 3 जण बिर्याणीची कॉन्ट्रीब्युशन काढून, म्हणजे माझं तर हा देणार आहे, काय विषय नाही. पण बघू, यानं जर दिली नाही ना आज बिर्याणी तर याचा डायरेक्ट फ्रंटला व्हिडिओ राहणार. फ्रंटला डायरेक्ट यानं जर बिर्याणी नाही दिली तर फ्रंटला व्हिडिओ राहणार आहे. चालू बघा मंडळी, आता आलो आपण बाजार घेण्यासाठी. मला जास्त नाही, थोडं घ्यायचं आहे. कारण का शनिवारी दादा घोटीला गेले होते, घोटीवरून बाजार आणलाय. आपण काय थोडं बाजार घेणार आहे आज. जरा व्यवहारिक बघू मिरच्या द्या पावशेर बरं का. मिरच्या द्या आम्हाला आणि ती एक भाजी पण द्या. अजून आपल्याला नाही का काय घ्यायचं काय समजा नाही, काय सांगितलं अजून काय माहिती. बाजार करायला गेलो तो, बाजार केलाय का हो. नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. नाही नाही ऐक ना, हा, हे बोल. काय बाजारच कर राहिले हा ना, तुझं झालं का? चालेल चालेल, झालं जाऊ का मग? लावलं काय पण इथं काय नाही लावलं, जातो मी. राम राम, चला जातो. नाही काय नाही लावलं. बाजार झाला आता. आता विषय आलाय बिर्याणीचा. बाजार बघा तुम्ही किती घेतला बघा. जास्त नाही, थोडंच घेतलाय, काय विषय नाही, पण घेतलाय. आता विषय आला बिर्याणीचा. तो मग एकच म्हणणे हा बरं, मी पैसे देणार ना एवढा हाय फिक्स. नाही बाबा, आज खर्च तुलाच करायचे. 50-50 द्यावा लागेल. नाही ना सर, सॉरी. तर चला, तुमचा ब्लॉगरकडे घेते त्याच्यामुळे, तर याचा खर्च माझा खर्च मी स्वतः उचलला असता. तसं येणार आहे आमचा भावेश कडाळे आणि तो देईल पैसे. तो बकासूर येणार आहे आमच्याला, पण त्यांना दिला पाहिजे. तो आहे, बघूया दिला आता काय पाहिजे. होतं नाही का. चला तो पण आला आता, त्याला भेटतो जाऊन डायरेक्ट आणि लँडिंग डायरेक्ट लँडिंग करतो. ए बाय, ऐका ना तुम्ही, तुमचं कॉन्ट्रीब्युशन होतंय का? ए थांबा थांबा थांबा, हे घ्या ना. डिस्कस झाले. आज चेंडीमध्ये ना फुल गर्दीचं आहे. हे बघा, तर विकेंड पण आहे, उद्या शनिवार आहे, त्यामुळं गर्दी बघा ना, नुसती गर्दी आज. तुम्हाला तर माहिती आहे आपला भंडारदरा पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखला जातोय, त्यामुळे एवढी गर्दी बघा.
एकदम ओके मध्ये घरी झाल्या तुम्ही बाई हो बसा ना छगन सर सोड ए वायचे ना भाऊ पैसे नाही दिले एवढं कोणत्या भांडी धुवायला लावली पैसे म्हणजे पैसे आमचं ना कॉन्ट्रिब्युशन चालेल जरा थोडंसं गरिबी दिवस चालेल जरा गरिबी दिवस चालेल जरा शांत राहा ना यार प्लीज तुमचा ब्लॉगर जरा आता टाकीतून अर्धे तुमचा ब्लॉगर जरा हे असेल ना आज किती तारीख आहे कारण काय असेल पैसे वापस नाही ना सर तारीख उलटून गेली 22 तारखेला येतो सर सर आमचं 22 तारखेला येतो हा तेच ना 22 तारीख तोपर्यंत संपून गेले सर आमचे आज काय संपले एवढे संपले आम्हाला खर्च ट्रॅव्हलिंगचा खर्च असतो ना जास्त 50 खर्च केले होते हो ट्रॅव्हलिंग खर्च असतोय तुमची नाही तर काय आमची फतफत आहे रे याच्याकडे पैसे नाही याच्याकडे हा येतं हा म्हणतो मी 100च देईन आणि तुझ्याकडे पैसे नाही आणि नाही का तुम्हाला माहिती ब्लॉगर करायचे पैसे त्याच्यामुळे आपल्याला कमी येत पैसे एक हात घेते दे ना तू यार नाही ना राम एकच फोन करतो माहिती ना तुमची कायम गरिबी भाई कायम गरिबी रे दादा आपण एवढे असते ना सर तर मी खरंच 1 मिनिट ते काय साधा पाणी अरे बाबा मी बिस्लरीला पाणी पिणार माणूस आहे तू साधा म्हणतोय का साधा मध्ये त्याला काय आता तुला लाज नाही वाटत गरीब माणूस आहे. आपल्याला एक बिस्लरी घ्या अंबानी अवलाद सॉरी सर आय एम होती गरिबी त्याला सांगितलं थोडं भाई फक्त एक काम करा हळूहळू खा ब्लॉगरची देत ना घालू फक्त हे पटवा घ्या बरं का ऐक ना फक्त ब्लॉगरची घालू नका हळूहळू खा बा फक्त बस. असं भेटत नाही असं खाऊ नका एकच ठीक आहे अरे तुला दम आहे का नाही म्हणते भूक लागेल काय तर आता कवर अरे मी काय म्हणते माहीत ना पण घालूया प्लीज अजून घेऊन टाक ना त्याला एवढं नाही खाऊ ना दम काढ ना जरा आहे का नाही काय बाई ए अरे भेटणारच आहे खायचेच आहे झाला झाला हं. हे बघा वन बाईट काही क्वालिटी आहे काय विषय नाही इकडे मी कंटिन्यू करतो आता काय विषय नाही नंतर आधी 3 हाफ मागवले आता डबल 1 फुल मागवले हे बकासूर खायला सर हा एक आणि हा एक आणि मी 3रा बकासूर खायला चालू आहे आम्ही अरे ते काळे आज आले पैसे जास्त दिलेत म्हणून तो जास्त त्याला द्यायचा नाही मी त्याच्यात आहे पैसे जास्त दिलेत म्हणून तुम्ही जास्त खायचं नाही असं काही नियम नाही आम्ही दोघं आम्ही गरीबाने काय करायचं राव आम्ही एक युनिट आहे हा गरीबाने काय करायचं आम्ही हां आम्ही दोघं एक युनिट आहे तुम्ही दोघं डिवाइड आहेत वेगवेगळे काही परवडलं नाही 50 मारले तो 50 रुपयाचं हा ते नाही एवढं आहे का 50 एक सुद्धा पीस नाही त्या काळ असं या बा इकडे बघा हा काय लॉलीपॉप हे काय आहे ना हे बघा आता 1 बाईट दिसतो कर हा चमच्याने कुठे खायची प्रॅक्टिस आहे डायरेक्ट हात बुडीतो आता नाही मग ठीक आहे ओके काम झालं एकदम ऐका ना तर थोडं जास्त टाकायचं ना हा का तो काय म्हणणे काशी गावकरी आहे मग एक ना गाव नाही गावकरी आहे, थोडं पीस जास्त टाकला 1-2 तरी इकडे बघा तिथं नाही टाकल्या त्याच्या घरसाठी इकडे बघा हा पळतो पीस पळतो हा इकडे नाही का गाई यांच्यापासून उठून लांब बसायला पीस पळू राहिला त्या बरं खातो बस ना अरे बस टेको चला आवर मंडळी बिर्याणी खाली पण हा काय म्हणतो इकडे तो म्हणतो हा भरलाच नाही आता किती खाणार आहे तो असं हा तर दाखवतो मी नंतर विथ गरिबी चालेल पण कसं तरी बिर्याणी खाली काय विषय नाही पोट भरलं नाही पोट भरलं नाही मस्त क्वालिटी आहे आणि क्वांटिटी आहे पण एकदा यावंच लागतंय बरं का हॉटेल बागेश्री हॉटेल बागेश्री हॉटेल बागेश्री एकदा यावंच लागतंय काय विषय नाही चला आता सीधा ना घरी जाऊ आपण काय घरी जाऊ का गाडी कशी गाडी दाखव गाडी गाडी दाखव काल आणले हां इकडे मी गेलतो आणायला मी हां दुपारचे 3 वाजलेत आणि बाजार वगैरे झाला बाजार काय घ्यायचा नव्हता आपल्याला एवढा पण जर फिरून झाला बाजारपेठ बघितली आणि आता निघालोय घराच्या दिशेने तर चला पाऊस पण येईल आता आपण पटापट गाडी डायरेक्ट हवेत उडू आणि डायरेक्ट घरी जाऊ एकतर मी भिजलो
का मी आजारी पडतो लगेच बेकारमध्ये. व्हॉट्सअप गाईज, हलकासा पाऊस पण पडतोय, पण पावसात भिजण्याचा आनंद आहे. आनंद काय असं आजारी झालो बेकार आनंद निघतोय. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. जाऊया आता थेट घरी जाऊ. हे बघा निघालो आम्ही शेंडीतून बाहेर. ग्राउंड आली पण आतमध्ये घाल काय नाही त्याला. ग्राउंड पशी घाल इकडे इथं घाल ना, इथं ग्राउंड पशी घे ना. मंडळींनो संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि मी घरी चालू आहे. आता गाडीवरून उतरलो जस्ट आणि घरी चालू आहे. टाईम एवढा जास्त का झाला की शेंडीमध्ये जरा थांबलो होतो, मित्रपरिवार भेटला त्यामुळे जरा जास्तच टाईम झाला. आता 5:30 झालेत आणि आता घरी जातो. हे बाजारात येतो आणि थोडा चहा घेतो, फ्रेश होऊन चहा घेतो. बघू मग पुढचं काय करतोय काय नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलंच. आणि आज ना विषय म्हटलं तर स्पेशल कोंबड्याचं, गावठी कोंबड्याचं मटण पण आहे आपल्याकडं. आज कापायचं आहे कोंबडा असा प्लॅन आहे. मला फोन केला होता म्हणा कोंबडा घरी घेऊन गेलेत, कारण का मला टाईम झाला नाही का, त्यामुळं. चला आता जाऊ, सीधा घरी जाऊयात. चलो बाय बाय. हे बघा मस्त कोंबडा आणलाय आणि आज मस्त कोंबड्याचा कालवण करायचे. गावठी कोंबड्याचा आज झणझणीत कालवण करणार आहे आपण. रेसिपी नाही दाखवणार कारण का रेसिपीची व्हिडिओ आहे. मंडळींनो संध्याकाळचे 6:30 झालेत. घरी गेलो, जरा फ्रेश झालो आणि चालू जरा खाली गावामध्ये जरा काम आहे त्याच्यामुळं. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आता मस्त गावठी कोंबड्याचं मटण आहे आज. चला. हे इकडं कुठं झालं आहे